पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। गत कथा झाली जे राजे जाऊनी स्वदेशी मागे श्रीराम बंधू परिवार सैसी राज्य करीत अयोध्येत। असं पांडुरंगा गुरुपतम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने एकत्रित विस्तार बाबाजी सद्गुरू दस्तुकार बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग बळीपात करून कथेला सुरुवात करते. अनुसंधान मागच्या त्या ठिकाणी आपण ऐकलं राजे सर्व आपापल्या गावाकडे निघून गेलेले आहेत. तिकडे प्रभू रामचंद्र आपल्या भावांसहित अयोध्येचं राज्य करत आहे. ते करून या स्तवन संतोषला रघुनंदन देवनी क्षेमालिंगीन दोघे सुख संपन्न प्रभू रामचंद्राचं स्तुती केलेल्या प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आनंदाच्या भरात दोघांनी आलिंगन दिलं. दोघेही आनंदित झाले. त्या उपरी जनक मात जानकी सहित सुखे वर्तत इच्छा उपजली वनवाटिकेत सीतायुक्त क्रीडा करणे. मग असं दोघांचे दोघे असणारे सीतामाऊली प्रभू रामचंद्र आनंदाने आपला संसार करत असताना एक दिवशी असणार प्रभू रामचंद्राला आणि सीतामाऊलीला वाटलं जरा म्हणजे असणारा अशोक वनात फेरफटका मारावा बागेत. घरी जे वर्तमान राजीव नेत्र श्री रघुनंदन तयाचे करावया वर्णन मी अपुरते दिन काय वर्णन. अहो सीतामाऊली आणि असणार प्रभू रामचंद्र अशोक वनामध्ये अशोक वाटिकेमध्ये असणार फिरायला चाललेलं आहे. काय अशोक वाटिका काय वर्णन करावं मी ही नाही ती नाही माझे त्याने वर्णन करता येत नाही. अत्यंत सुंदर हे वन क्रीडा करावया वाटिके जाण सेवका सहित श्री रघुनंदन येथे झाला. अतिशय सुंदर असणार त्या अशोक वनात ते बगीचा तिथं असणारे प्रभू रामचंद्र सीतामाऊली सहित आपले अनेक दास दासी घेतलेले आहेत आणि तिथं विहार फिरायसाठी गेलेले आहेत. वनी वृक्ष जाती नाना परी अनुपम सती तिथुक्या सांगता विस्तार प्रती कथा अनेक असणारे झाडांचं वर्णन करायचं म्हणलं तर कथा वाढेल 6 ते पूर्ण व्हायचं नाही वाचा. तरी सांगो संकाळी जे श्रोतया संतोष होत आणि पुढारा चालेला ग्रंथ श्री रघुनाथ गुणांनी असलेल्या प्रभू रामचंद्राच्या गुणांनी पुढचा ग्रंथही चालला जाईल. त्याच्यासाठी श्रोत्यांना जरा बरं वाटलं काहीतरी 2-4 झाडाची नावं सांगितले नंतर आनंद वाटलं म्हणजे तेवढी 2-4 झाडाची नाव ऐका. अगर चंदन अगर धूप वृक्ष देवदारू पाटल पलाश चंपक नागेश्वर लक्षानुलक्ष मधुक फणस पार. अनेक प्रकारचे असणारे झाड आहेत म्हणजे पणसाची झाड आहेत ती म्हणजे असणार अंगारचं झाड आहेत म्हणजे पारिजात काय भरपूर उंच उंच झाड आहेत म्हणजे वाचा. पारिजात गमगमित भ्रमर येथे ते सुवास घेत अर्जुन सादडे अनगणित सप्तपर्ण वृक्ष संख्य. 7 पर्णाची झाड आहेत 7 पर्णी झाड आहेत म्हणजे असणारे आता 5 पर्णीची ती बघा कुठं आपल्याला दिसते 7 पर्णीची सुद्धा 7 पानं एकाला गुच्छ 5 पानाची पण आहे ती अशी भली मोठी असणारी परी जातिकाची झाडाचा वास पाहिल्यावर तर भुंगे तिथं रुंजी घालतील अशा प्रकारच्या हजारो झाड होती. मंदार कर्दळीची दाटी इंगुदी कदंब कोट्यानुकोटी जांभुळी डाळिंबाची या दाटी थाटी मार्गदृष्टी लक्षेना. पुढचं दिसत नव्हतं अशी झाडांची दाटी होती म्हणजे जांभळाची होती डाळिंबाची होती म्हणजे इंदुगीची झाडाची होती म्हणजे असणारी मंदार नावचं झाड होती म्हणजे वट पिंपळ निंबे नारिंगे नारिकेळ जांभीर कवटी बेल परिमळ औदुंबर स्थूळ गगनचुंबी. गगनचुंबी आकाशापर्यंत उंच उंच जाणारी उंबराची झाडं होती म्हणजे असणारे एवढंच नव्हतं पिंपळ होतं म्हणजे असणारे निंबाची होती नारिकेळी होती नारंगी मोसंबी वाचा. गोकरी करवंदी रायावळी चौरे बोरे टेंबरे गाय फळी लगळी लिंबोरे नानावळी परिमळ अत्यंत सुवासिक अशी असणारे अनेक प्रकारची असणारी झाडं होती म्हणजे त्या झाडाची नाव होती म्हणजे असणारे भोकरी होती म्हणजे असणारे कादंबी होती म्हणजे असणारे पोरं होते वाचा. आम्रवृक्ष अतिघन दाट वरी पक्ष्यांचे बैसले थाट हंस कोकिळा सुखसारण पाठ श्रीरामे प्रसारण पाठ श्रीराम नामे. अनेक प्रकारचे ते झाडावर असणारे पशु पक्षी बसले होते हंस बसले होते सुख सारण बसले होते प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत होते. आता सांगो पुष्पयाती मालती मोगरे शेवंती जाई जुई परिमय घुमती श्री. आता फुलांची झाडं सांगू म्हणजे जाई जुई शेवंती. वाटिकारांची पोखरणी माझी भरले निर्मळ पाणी तयाचे पायरांवर मणी ठाई ठाई जडिले. त्याच्याच प्रकारे असणाऱ्या पोखरणी होत्या म्हणजे असणाऱ्या थोड्या अंतरावर म्हणजे असणाऱ्या त्याच्यात पाणी भरलेलं होतं असणारे निर्मळ पाणी स्वच्छ पाणी. माझी कमाईनी चतुर्वर्धी वर्धा अंजली गारक तपित सुधा भ्रमजुनती नादा दश दिशा व्यापिल्या. तिथंच असणारा सुंदर अशा कमळाची फुलं होती त्याच्यावर असणारे भुंगे रुंजी घालत होतो 10 दिशात आवाज भुंग्यांचा झुरून केलेला होता. ते राम भक्त पुष्पे सुवास स्वरूप अच्युत तेथे लोक
लोभले होऊन विरक्त देवभाव ते नाठवी. आणि असे हे पामर प्रभू रामचंद्राचे आलेले भक्त तिथला सुवास पाहायला गेला आणि त्या सुवासात मंत्रमुग्ध होऊन देहभान विसरून गेले. वैरीकडे रवी असतामानी जाता पुष्पे जाती मिळवणी माझी प्रमाण गुंतवणी मेला म्हणती मूर्खत्वे. मग काही लोक बघायचे दिवस मावळ्यावर कमळाचं फुल मिटलं होतं आणि त्याच्यावर भुंगा बसलेला, त्याच्यातच आतमध्ये भुंगा बघायला बसायचा आणि काय म्हणजे काय मूर्खाला कळतच नाही का. दिवस मावळाच्यात उडून जायचं तर त्याच्यातच बसला गुंतून मेला. तया सरोवराचे तिरी हंस बक मार से कुकुट नाना परी चक्रीवाके सहित नारी जळ क्रीडा करिता ती. आणि त्या सरोवराच्या ठिकाणी असणारे पशुपक्षी हंस पक्षी आहेत म्हणजे कुकुट आहेत म्हणजे असणारे चक्रवाक आहेत म्हणजे असणारे आनंदाने जलक्रीडा करत आहेत. वाटिकेसी तो फेर दुर्गदार वटे दुर्दळ काळा सहित तेथे सत्वर प्रवेश नाही. असणारे दरवाजे त्या बगीच्याला काळ सुद्धा आतमध्ये शिवू शकत नाही एवढी सुंदर दरवाजे. ठाई ठाई नवरत्नांचे बुरुज केले श्रीमंते कनकाचे तयाच्या प्रवेरवी सोमासे तेज कोणीकडे कळेना. आणि ते असणारे जागोजागी म्हणजे उंच उंच सोन्याने हिरेने मालिकाने मोडलेले हुडे होते बसण्यासाठी आराम खुर्ची आपल्या भाषेत म्हणायचं असणार बैठकीची व्यवस्था अशी केलेली होती. पुष्पतरुसी जळता पवन तळी पुष्पे प्रतितेन शोभायमान जेवी नक्षत्री गगन अत्यंत साजिरे पैदी. काही झाडं असणाऱ्या झाडांना फुलांनी लगडून गेली होती, काही फुलं असणारी झाडाखाली पडायची. जसं आकाशात चांदणे दिसावं तसं त्या झाडाखाली फुलांचा पसारा दिसायचा. अमरावतीसी नंदनवन ते सारी न पावे यासी जाण वैश्रवणाचे चैत्रवन लजायमान. अमरावतीचं नंदनवन आणि कुबेराचं असणारं चैत्रवन ह्या वनापुढे फिकवत असलं अशोकवन होतं. ते सेवन शोभायमान ते पाहता झाला जानकी जीवन अशोक वृक्ष मर्यादेवी न जाण त्या वनी गणचुंबी. अशी शोभायमान प्रभू रामचंद्र त्याच्या अशोकाची झाडं होती आकाशापर्यंत उंच उंच गेलेली. अशोक जेथे भू असती तया अशोक वाटिका मनिती तेथे प्रवेशला श्री रघुपती वन क्रीडे करणे. अशोकाची झाडं जिथं आहे ती म्हणून त्याला अशोकवन म्हणतात. म्हणजे अशा अशोकवनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीता माऊली सहित फिरायला गेले. वना येता श्री रघुनंदन म्हणून वन पाळी सजिले पूर्ण कुशासने व्याघ्रंभरे कृष्णजीने नाना परीची साजी. रामचंद्र वनात येणार म्हणून अच्छरदानी मच्छरदानी धापादानाची तानातानी सगळी व्यवस्था केलेली होती. वाचा जानकीचा धरुणी हात श्रीराम रस प्राशन करवीत आपणही घेऊन त्वरित स्वान डुलत पहिले. सीता माऊलीला प्रभू रामचंद्राने अशोक वनामध्ये घेतलेला सुंदर असा उसाचा रस काढला म्हणजे आणि दोघांनी रसाचा बेत टाकला. नवल त्या रसाचे महिमान इतर रस त्या पुढे तृण ऐसा ब्रह्मानंद रस घेऊ सेवून डुलत. आपल्या उसाचा रस पण तिथं प्रभू रामचंद्राचं नवल काय रसाचे असणारे ब्रह्मरस घे काळा त्यांनी सर्व पिढा निवारेला असा ब्रह्मरसाचा असणारा आस्वाद प्रभू रामचंद्र आणि सीता माऊलीने अशोक वनाच्या ठिकाणी घेतला. सहित सुरपती अमृत प्राशन जेवी बैसती देवी जात तो रघुपती जानकी सहित जसा असणारा इंद्रदेव आपल्या पत्नी समेत सची समवेत अमृत प्राशन करण्यासाठी म्हणजे तिथं त्या स्वर्गाच्या ठिकाणी बसतात तशा प्रकारे प्रभू रामचंद्र आणि सीता माऊली हिथं ब्रह्मरस पिण्यासाठी दोघं एका खुर्चीवर बसले. परीची मधुर फळे सेवली जानकी सहित गण निळे सुख स्वानंदे तय वेळे वरासनी दोघे बैसली. नाना प्रकारचे असणारी सुपळीत असणारी सुंदर गोडगोड फळं दोघांनी असणाऱ्या त्या फळांचा आस्वाद घेतला गेला आणि दोघं स्वानंदाने एका ठिकाणी बसलेले आहेत. वासी पुत्रदारा सहित देही मध्ये घेऊन झाले उन्मत पुढे गंधर्व येऊन गीत नृत्य श्रीराम सुखात पै करी. नाना प्रकारचे वनवासी झालेले म्हणजे असणारे तेही असणारे आपल्या वनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वाढलं. आता प्रभू रामचंद्राने ब्रह्मरस घेतला. आता ज्याला जे आवडतं ते रस घेतला. काय झालं मध्य मवाळाचं मध्य मध्य म्हणजे दारू पिली. गणगंधर्व बी आले प्रभू रामचंद्राला सुख वाटलं आनंद वाटलं म्हणून नाचू लागले. जानकी सहित रघुनंदन रमत असता सुख संपन्न 10 सहस्र वर्षे प्रेमिली जाण पुढील कथन अवतार. अशा प्रकारे सीता माऊली आणि प्रभू रामचंद्र आपल्या सुखाने संसार करता करता 10,000 वर्ष झाली म्हणतात. 10,000 वर्ष परिपूर्ण झाल्यानंतर पुढे कथा काय झाली. जानकी उदरी गर्भचिन्ह तेने वपू झाली शुभ्रवर्ण ते देखोनी रघुनंदन अतिउल्लास संपन्न पैदा. असं असणाऱ्या सीता माऊली आणि प्रभू रामचंद्राचा सुखाचा संसार करता करता सीता माऊली गर्भवती झाल्या. शरीरामध्ये पालट झाला. प्रभू रामचंद्राने बघितला अतिशय आनंद झाला. पुत्रकामाची चिंता होती दोघाऱ्या देखील गर्भवती शास्त्रज्ञ श्री रघुपती जानकी सपुसदा झाला. मग असणारे आपल्याला बी पुत्र व्हावा असं प्रभू रामचंद्राची इच्छा होती. ती इच्छा असणारे प्रभू रामचंद्राने कित्येक दिवसांनी असणारी परिपूर्ण व्हायला लागली. मग असणार
शास्त्र सांगते धर्मशास्त्र, पतीने पत्नीला डोहाळे विचारावं. आता ते प्रभू रामचंद्र करतात काय का? आधीच सुंदर वेल्लाळ गरबे टवटवीत मुख कमळ ऐसे ते कोणी घन निळ जानकी सी बोलत आधी असणारी सुंदर दिखाया दिसणारी त्याच्यात गर्भवती असणारी सीता मावली प्रभू रामचंद्राने बघितलं. प्रभू रामचंद्र काय म्हणतात? चापसर पाणी पुसे सीते ते काय आवडी आवडते तू ते मग रुचे ते आणून तुझला ते देईल. असणारे धनुष्य हातात धारण करणारे प्रभू रामचंद्र म्हणाले, ऐक प्रिय असणारी सीता मावली, तुम्हाला काय काय आवडतं? आता हे लक्ष देऊ नाही का कथा बरं का? एवढंच ऐका आणि परत बाकीचं रामायण ऐका बरं का? एवढ्या 2-4 वाव्या ऐका, लक्ष देऊ नाही का? काय आवडतात तुला ते असणारं देतो असं प्रभू रामचंद्र म्हणतात. सोनी म्हणे जगमाता आहो मी स्वामी गरुड ध्वजा तुझ्या प्रसादे श्री रघुराजा काही वासना नुरलेसे. असणारे सीता माऊलीला हसू आलं आणि हसून सीता माऊली प्रभू रामचंद्र म्हणाल्या, अहो तुम्ही तुमच्यासारखं मालक असल्यावर काय इच्छा शिल्लक आहे का? म्हणले काही सुद्धा इच्छा शिल्लक नाही. म्हणले हाय त्याच्यात बरं. तुमचे नी प्रसादे श्री रघुपती म्या भोगिली सर्व संपत्ती काही इच्छा माझे चित्ती मागावयाची पैनाही. अहो प्रभू रामचंद्र तुमच्या कृपा आशीर्वादाने तुमच्यासारखं मालक होतं म्हणून ह्या जगाच्या ठिकाणी कुठला उपभोग घ्यायचा राहिलं शिल्लकच राहिलं नाही. म्हणजे जिकडं तिकडं जिकडं जायचं होतं तिकडं फिरून आला सगळं असणारं व्यवस्थित माझं झालं. माझी काही सुद्धा इच्छा राहिली नाही, काही सुद्धा मागणं नाही. कल्पवृक्ष जयाचे मंदिरी कामलेलोची खिलारे जया घरी त्या नरा कोणी पदार्थाची उरी उरी असेल राजेंद्र. राजेंद्र ऐका प्रभू रामचंद्र मालक, ज्याच्या घरी कल्पतरूचं झाड, ज्याच्या घरी कामधेनुगाईची खिल्लार आहे ती म्हणजे मग त्याच्या घरी कुठल्या पदार्थाला कमी आहे का? कमीच नाही. मालक तुमच्यासारखा असणारा डोक्यावर असल्यावर काय मागू? चिंतामणी अंगिनीचे कडे परिसदयाचे घरी लोळत पडे तया नरा कोण सांगकडे काय मागायचे. ज्याच्या घरी चिंतामणी दगड खळ म्हणून अंगणात पडलेले आहेत म्हणले. एवढंच नाही, ज्याच्या घरी परिस लोळतोय म्हणले आणि त्याच्या घरी काय कमी आहे त्या माणसाला काय मागावं म्हणले असणार प्रभू रामचंद्र. सीता माऊली म्हणू लागल्या, परिवर्ते जीवी एकवीर चूडामणी ते तपोवने पुण्यस्थानी भावेसी इच्छा मनी वर्ततसे राजेंद्र. पण असू द्या, एक इच्छा आहे मनामध्ये, डोळ आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि जसं डोळ लागलेलं असतं ती खरं होत असतं. ते म्हणचं असतं लेकरं किती बी माती खाल्लं, आईनं माती खाल्ली की लेकरू 100% माती खातंय. सिस्टरनं किती बी सांगू दे, लेकराला किती बी इंजेक्शन करू दे, किती बी हात बांधू द्या डॉक्टरनं, ती माती खाणार म्हणजे खाणार का? तर ती आईला ढवळ लागलेलं असतं. त्याच्यामुळे असणारं ढवळ लागलेलं खरं होत असतं. म्हणून ढवळ चांगलं लागावं. आता सीतामाऊलीला डोहाळे लागलेलं आहे आणि सीतामाऊलीनं आपलं ढवळ प्रभू रामचंद्र समोर मांडलेलं आहे. मला वाटतं म्हणजे असणारं वनाच्या ठिकाणी असणारं राहावं आणि ते सुद्धा वनाच्या ठिकाणी राहत असताना पुण्य पावन पवित्र ठिकाणी राहावं वाटतं आणि ऋषी मंडळीच्या समवेत राहू वाटतं असं सीतामाऊलीनं आपलं ढवळ सांगितलं. अभय जय गंगातीर आश्रय मी राहिले ऋषीश्वर तया ते सन्निध फळमुळहार करोनिया वसावे. असणारं आपलं जे काय गंगा नदीचं तीर आहे त्या दोन्ही बाजूला असणारे अनेक ऋषी मंडळी राहिलेले, त्या ऋषी मंडळी बरोबर मला असणारं त्या वनामध्ये राहू वाटतं आणि अनेक प्रकारचं असणारं जे काय फळ आहेत मूळ आहेत त्याचा आहार करून निवांत राहावं असं वाटतं असं सीतामाऊली म्हणतात. ऐसे थोडेच दिवसवरी वसावे जी मुनी शेजारी याची मागणे श्रीहरी कृपा करून सिद्धी फक्त थोड्या दिवस राहू वाटतं, जास्त दिवस बी नाही, थोड्या दिवस त्यांच्या बरोबर असताना सहवासात राहावं असं मला वाटतं. एवढीच माझी कृपा करून तुम्हाला विनंती आहे महाराज, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा सीतामाऊली म्हणतात. कोणी जानकीचे वचन कुणीसी पावला वंदन म्हणे शीघ्र काळे मनोरथ पूर्ण आत्माराम पूर्वीला. अशा प्रकारे सीतामाऊलीचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि पुढचं भविष्य जाणलं प्रभू रामचंद्र. का तर ही सगळी वानर मंडळी देव देवता त्यांना वाटत होतं आमच्यासारखी सेवा करणारे आणि प्रभू रामचंद्राला सुद्धा वाटत होतं आमच्यासारखं शूरवीर पराक्रमी, लक्ष्मणासारखं भरतीसारखं वाटत होतं आमच्यासारखं शूरवीर पराक्रमी कुणीच नाही. पण प्रभू रामचंद्राला दाखवायचं जिथं गर्व आणि अहंकार तिथं अवश्य येई अपमान. गर्व अभिमान देवासमोर चालत नाही हे प्रभू रामचंद्राने पुढचं जाणलं आणि जाणून सीतामाऊलीला म्हणाले लवकरात लवकर तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल. बोलोनी श्री रघुपती शब्द पुजाविली सीता सती मग ग्रहा येऊनी सभे प्रति बंधू सहित बैसला. असं सीतामाऊली सांगितलं लवकरात लवकर तुझी असणारी इच्छा पूर्ण होईल. दोघंच्या दोघं मनातनं उठली, घरी आली, लगेच असणारा कारभार चालू केला.
भाऊ लक्ष्मणजी भरत शत्रुघ्न जवळ बसलेले आहेत. प्रभू रामचंद्र काय म्हणतात? राज्यकरिता श्री रघुपती असत्य नाही जनाप्रती वाह. पुरवासी आपले स्वधर्म स्थिती नगरी वसती स्वानंदे. प्रभू रामचंद्राचं राज्य करत असणारा असत्य अजिबात गावात कुठं नव्हतं. खोटारडापणा अजिबात नव्हता. लांडीला वाढीत असली भानगड काय अजिबात नव्हती. सत्याचा व्यवहार सगळं चालत होतं. स्वधर्माने सगळी नांदत होती. पण आता निमित्त आहे भगवंताचं. तर काय करतात पुढच्या अध्यात ऐका. यथा काळी पर्जन्य पडे घरोघरी गोधनांचे वाडे घरोघरी मुंजी वराडे कुमर कुमरीचे जन करीती. हा म्हणजे यथा काळी पर्जन्य पडे. पावसाळ्यात पाऊस, हिवाळ्यात थंडी आणि उन्हाळ्यात उकाडा. जास्त तसं असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या राज्यामध्ये चाललेलं होतं. म्हणजे घरोघरी म्हणजे खिल्लार गायीची कळपच होते. कुणाच्या घरी दही दुधाला काय कमी नव्हतं म्हणजे असणारं घरोघरी असणारं कुणाची सर्वांचे असणारं ज्याची त्याची मुंज होत होती. ज्याचे त्याचे पाहुणे रावळे येत होते. सुखाने आनंदाने म्हणजे असणारं सर्व गाव अयोध्यानगर राहत होतं. कुणालाही काही कमी नव्हतं. एका जनार्दना शरण श्रीरामे गोड रामायण पुढे सीते वनासी गमन सावधान अवधारा. असं गावा काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले. शरण जाऊन म्हणतात पुढच्या त्याच्या ठिकाणी पवित्र आणि पावन करणारी कथा आहे. सीता माऊली ढवाळ पूर्ण करायचे. निमित्त देव कधी आपल्यावर येऊ देत नाही. बायकोला घरातून बाहेर काढायचे. येऊ देते का देव आपल्यावर येऊ देणार नाही. कसं येऊ देत नाही. पुढच्या अध्यात गोड कथा नाही काही काय विनंती गावबा काका श्रोते मंडळीला करतात. ते त्यांच्या सद्गुरूला शरण गेले. शरण जाऊन अध्याचं कथन संपवितात. श्री भावत रामायणे उत्तरकांडे एक कार्तिकाय अशोक वाटिका वर्णन नाम चतुरोध्याय